नमस्कार दर्शको, लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे। आज बेडग महसूल विभाग अर्थात राजवाडा चौकामध्ये माननीय अमरसिंह दादा पाटील असतील, माननीय कैलास दादा पाटील असतील यांच्या माध्यमातून यांच्या मार्गदर्शनामध्ये शेकडोच्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आणि या उपोषणामध्ये शेतकरी सहभागी झाले। शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी ज्या आहेत, जसं की पानंद रस्त्यासंदर्भाच्या अडचणी असतील किंवा रस्त्याचं सीमांकन करणं असेल, या संदर्भातल्या ज्या अडचणी असतील त्या संदर्भात आज एक फार महत्त्वाची चर्चा करण्यात आली आणि मंडलाधिकारी महादेव वंजारी यांनी सांगितलेलेच आहे। त्यांच्याबरोबर मनोहर माळी तलाठी होत्या आणि वागातकर मॅडम सुद्धा तलाठी मॅडम होत्या। मात्र या संदर्भात एक प्रकर्षाने बाब जाणवते की कोणत्याही पद्धतीच्या चुकीच्या बाबी होऊ नयेत यासाठी अनेक वेळा प्रयत्न केले जातात। मात्र शासन स्तरावर जर अशा चुकीच्या गोष्टी घडू लागल्या तर मात्र शेतकऱ्यांना फार याची किंमत मोजावी लागते आणि ही किंमत मोजावी लागू नये यासाठी माननीय अमरसिंह दादा पाटील आणि माननीय कैलास दादा पाटील यांनी हे उपोषण केलं होतं एक दिवसाचं आणि या उपोषणाला शेकडोच्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। या संदर्भात मंडलाधिकारी वंजारी आणि माननीय अमरसिंह दादा पाटील कैलास दादा पाटील काय म्हणतायत आपण बघू। आज बेडग मंडलाधिकारी ऑफिस आणि तलाठी कार्यालयाच्या याच्यावरती एक दिवसाचं जे लाक्षणिक उपोषण करलेलं होतं त्या संदर्भामध्ये यापूर्वी ज्या रस्त्यांच्या नोंदी घेतलेल्या आहेत त्या रस्त्यांच्या नोंदी घेतलेल्या आहेत, त्यामध्ये यापूर्वी ग्रामसभा जी घेतलेली नाही ती ग्रामसभा आपण येणाऱ्या 15 दिवसामध्ये ग्रामसभा घेऊन त्यामध्ये ज्या नोंदी चुकीच्या पद्धतीने झालेल्या आहेत त्या आपण दुरुस्त करून घेऊ आणि 15 दिवसाच्या आत आपण ग्रामसभा घेऊन आणि शिवार फेरी घेऊन आपण त्यामध्ये ज्या चुका झालेल्या आहेत त्या आपण दुरुस्त करून घेऊ असं मी आश्वासित करतो। एक दिवस लाक्षी उपोषण या रूपानं आपण या ठिकाणी सगळे जमलो होतो। शेतकऱ्यांच्या जीवावाचा एक रक्तवाहिनी म्हणून जे जमीन आपली असते त्या जमिनीमध्ये काही बेकायदेशीर किंवा चुकीच्या पद्धतीनं हस्तक्षेप होत होते, त्या हस्तक्षेपाला विरोध म्हणून आपण या ठिकाणी जमलो होतो। ग्रामसभेची बेडग गावची ग्रामसभा घेऊन त्या ग्रामसभेमधनं ठराव जमिनीच्या ज्या रस्त्याच्या ह्याच्या बळीराजा मुख्यमंत्री योजनेमध्ये समावेश करण्यासंदर्भाचे जे विषय आहेत, जे रस्ते नकाशाला नोंद आहेत किंवा जे नोंद नाही आहेत आणि अजून शेतकऱ्यांना जर काही त्या नोंदीबद्दलची अपेक्षित असेल त्या सगळे रस्ते घेण्यासंदर्भात आणि जे चुकीचे असतील ते वगळण्यासंदर्भात ग्रामसभा घेऊन त्या ग्रामसभेचा निर्णय अंतिम निर्णय राहावा अशा पद्धतीने या ठिकाणी आमची विषय होते। त्या विषयाला अनुसरून सन्माननीय तहसीलदार मॅडम अपर्णा धुमाळ तहसीलदार मॅडम यांचाही फोन झाला, त्यांचे स्पीकर ऑन करून आम्ही सगळ्यांशी चर्चा केली। ज्या चुकी झाल्यात आम्ही दुरुस्त करून देतो, कुठल्याही शेतकऱ्याला एक पैशाचीही तोशीच लागणार नाही, वकील महोदय म्हणजे असं वेगळ्या पद्धतीने कुठलं जायची गरज नाही आहे, आमच्या लेवल आम्ही करून देतो असं त्यांनी आश्वासित केलेलं आहे। त्याचबरोबर आपले मंडल अधिकारी वंजारी साहेब, माळी तलाठी साहेब आणि मॅडम तलाठी साहेब हे सगळे उपस्थित आहेत। त्यांनी सगळ्यांनी आश्वासित केल्यामुळे आपण या ठिकाणी आपलं उपोषणाचं जे विषय थांबतोय। सगळ्या गावकऱ्यांना मी विनंती करतो की येत्या ग्रामसभा जी आता बोलवलं जाईल बेडग ग्रामपंचायत मार्फत त्या ग्रामसभेला उपस्थित राहून हे जे काही रस्त्याबद्दलची जे ठराव आहेत ह्याच्यामध्ये तुमची सहभाग दाखवा आणि परत जर चुकीचं घडलं किंवा जे माहीत नाही असं झालं तर त्याची दखल घेतली जाणार नाही। ग्रामसभेमधनं पास झाला की तो ठराव पुढे जाणार आहे। ज्या ठिकाणी रस्त्याची तुमची अडचण असेल तेही तुम्ही मांडू शकताय आणि जर रस्त्यामुळे काही निर्माण होणार असेल वादविवाद, जे कोर्टामध्ये तुमचे प्रलंबित विषय असतील आणि तुम्हाला रस्ता पाहिजे किंवा नको असेल हे तुम्ही त्या ठिकाणी मांडू शकताय, जेणेकरून त्या बळीराजा मुख्यमंत्री योजनेमध्ये या गोष्टीचा समावेश होणार की नाही हे फायनल होऊन जाईल। अशा पद्धतीने सर्वांनी उपस्थित राहावं आणि आपलं म्हणणं त्या ठिकाणी मांडावं असं मी सगळ्यांना बेडगवासियांना कळकळीचं आवाहन करतो। नमस्कार।